उटसूट प्रार्थनास्थळांच्या उत्खननाची मागणी अव्यवहार्य। पुण्यात सहजीवन व्याख्यानमालेत सरसंघ संचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। राम मंदिरासारखी चळवळ पुन्हा करणं योग्य नसल्याचंही मत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद रोहित पाटील आणि सलील देशमुख अजित पवारांच्या भेटीला कामानिमित्त भेटीला आल्याचं दोघांनीही सांगितलं। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। बीड आणि परभणी घटनेच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देणार। मुख्यमंत्री कारवाईचे काय आदेश देणार याकडे लक्ष। मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालय फोडलं। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार, 14 जण अटकेत। मुंबईतल्या काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता। विधिमंडळातही तोडफोड प्रकरण गाजणार। अमित शहांचं वक्तव्य आणि राहुल गांधींवर दाखल झालेल्या FIR विरोधात काँग्रेस आक्रमक। देशभरातील सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन। तुम्ही मासे खाणारी मराठी माणसं घाण आहात म्हणत कल्याणमध्ये गुंडांकरवी शुक्ला नावाच्या व्यक्तीचा मराठी कुटुंबावर हल्ला। कारवाईसाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर। मराठी माणसांना मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाणीनंतर मनसेचा इशारा। नागपुरात किरकोळ वादातून पेट्रोल पंप चालक महिलेला धक्काबुक्की। राजेश मिश्रा नावाच्या गुंडाने महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास भाग पाडलं। सोलापुरातल्या कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञातांकडून ST बसची तोडफोड। चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून स्वतः चालवत नेली आणि आंदोलकांनी शहांविरुद्ध घोषणाबाजी केल्याची माहिती। धाराशिवच्या बारुळ गावात शेतकऱ्याला पवनचक्की गुंडांकडून बेदम मारहाण। पोलिसांची गुंडांना साथ। महिना उलटूनही गुन्हा नाही, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईतल्या नीलकमल बोट दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा 14। भाऊच्या धक्क्यावरती हंसाराम भाटी यांचा मृतदेह आढळला। 6 वर्षीय मुलगा अजूनही बेपत्ता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।